इथले जे लहान लहान उद्योगधंदे आहेत ज्यांचं जे सकाळी त्या ठिकाणी ज्या वेळेला त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न येतो त्यावेळेला जर त्यांनी सकाळी त्या ठिकाणी काम केलं तर संध्याकाळी त्यांना त्या ठिकाणी उदरनिर्वाह त्यांचं उपलब्ध होतं. अशा लोकांना म्हणजे मोठमोठे हॉटेल्स असतील, शिवाय आपल्या आजूबाजूची असलेली चहाची किंवा नाश्त्याची दुकानं असतील, ह्या सर्वांच्या दैनंदिन जीवनावरती त्या गॅस तुटवड्याचा प्रचंड मोठा परिणाम होत आहे. आणि या प्रकारावरती, या चाललेल्या घटनेवरती भूमिका घेण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. आणि या पत्रकार परिषदेला राज्य प्रवक्त्या सन्माननीय उत्कर्षताई रुपवते या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी मी ताईंना विनंती करते की आपण या पत्रकार परिषदेसाठी सुरुवात करावी. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी उत्कर्षा रुपवते. आजच्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. खरं तर विषय स्नेहनी अगदी विस्तृतपणे मांडला आहे आणि मी नव्याने सांगण्याची गरज नाही, कारण मुंबईत काय, महाराष्ट्रात काय, अख्ख्या देशामध्ये प्रत्येक माणूस हे अनुभवतोय. जो मध्यमवर्गीय आहे, जो इकॉनॉमिकली बॅकवर्ड कॅटेगरीचा माणूस आहे, जो रोज शेतमजुरी, मोलमजुरी करून कमवतोय, त्या सगळ्यांना याची झळ लागते. झळ कोणाला लागत नाहीये की जे आयते बसून घरी खात आहे. आणि तेच फक्त सोशल मीडियावरती आणि नको त्या ठिकाणी काहीच झालेलं नाही, सब चंगासी असं जे बीजेपीचं ब्रीदवाक्य आहे ते वापरून पुढे रेटत आहे. मुख्य मुद्दा असा आहे की पहिलं तर सरकारने हे मान्य केलं पाहिजे की त्यांच्याकडून योजनामध्ये चूक झालेली आहे. त्याचाच जरी तुम्ही मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये काही म्हणत असाल तरी 3 दिवसाआधी पंतप्रधान मोदींनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यांना हे सांगायला सांगितलं की जनतेला जाऊन सांगा की असं काही झालेलं नाही. आणि त्याच्याच 1 दिवस आधी आपल्या महाराष्ट्रामध्ये असं सांगितलं गेलं की 1 सिलेंडर जर तुम्ही बुक कराल तर तो तुम्हाला 25 दिवसांनी मिळेल. नॉर्मल सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण एखादा सिलेंडर बुक करतो, तर मी गृहिणी आहे, मी पण घरी माझा सिलेंडर बुक करते, माझ्या नंबरवरती मेसेज येतो, माझ्या नंबरवरती कॉल येतो. 3 ते 4 दिवसामध्ये मॅक्सिमम ते सिलेंडर नॉर्मल सिच्युएशन मध्ये येतं. आता ते सांगतायत 25 ते 40 दिवस लागतील. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे सरकारने मान्य करावं की त्यांच्याकडून या नियोजनामध्ये किंवा जे होणार आहे ते कसं त्या सिच्युएशनला हँडल करणार, त्याच्या नियोजनामध्ये पूर्णपणे चूक झालेली आहे. सगळ्या राजकीय पक्षांनी याच्यावरती खरं तर ठाम भूमिका घेतली पाहिजे आणि जे सगळे याच्यामध्ये सर्वात जास्त पिचले जात आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन या सरकारला धारेवर धरलं पाहिजे. पण त्यासाठी कुठलाही पक्ष रस्त्यावर उतरून आम्हाला काही करताना दिसत नाही, तुरळक काही गोष्टी सोडल्या जातात. पण सातत्याने रस्त्यावरची लढाई वंचित बहुजन आघाडी लढत आलेली आहे आणि सगळ्या मुद्द्यांवर लढत आलेली आहे. आणि आज हा जो मुद्दा आहे, कारण गॅस सिलेंडर म्हटलं की आपल्याला शब्द लहान वाटतो, पण आपल्या घरी रोज कसं काय शिजवायचं इथून तो प्रश्न सुरू होतो आणि त्याच्यामुळे तो प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे आजच्या परिस्थितीमध्ये. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक राज्यस्तरीय आंदोलनाची हाक देत आहोत. जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे आंदोलन करणार आहेत आणि त्याच्या मागची जी भूमिका आहे ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी, सामान्य जनतेने सुद्धा या आंदोलनामध्ये सोबत यावं यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. हे आंदोलन कशासाठी? हे जनतेसाठी आहे. जी जनता आज कितीतरी तास त्या सिलेंडर घेण्याच्या लाईनीमध्ये उभी राहते, दुर्दैवी मृत्यू आपल्या एका वंचितच्याच कार्यकर्त्याचा झालाय. अकोला येथील वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच जे होते शिरसाट, शंकरराव शिरसाट यांचा त्या गॅस सिलेंडरच्या लाईनमध्ये उभं राहून त्यांचा तिथेच मृत्यू झाला. ही अशी जी गोष्ट आहे ही अतिशय निंदनीय आहे आणि सरकार या खरं तर या सगळ्या फेलियरला जबाबदार आहे. या सगळ्या गोष्टींवरती एक ठाम भूमिका घेत आपण या आंदोलनाची हाक देत आहोत. सोमवारी 6 एप्रिलला हे आंदोलन आपण जिल्ह्याच्या मेन ठिकाणी जे हेडक्वार्टर असतं जिल्ह्याचं त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे आंदोलन घेणार आहेत. तालुक्याच्या ठिकाणी जिथे प्रांत कार्यालय आहे तिथे पण ही आंदोलनं होणार आहेत. टप्प्याटप्प्याने ती आंदोलनं होणार आहेत आणि 6 तारखेला मुख्य आपण ही सगळी आंदोलनं एकाच वेळेस राज्यभर करणार आहोत. भूमिका मी ऑलरेडी सगळी तुम्हाला विस्तृतपणे सांगितली, पण त्याच्यामधल्या मागण्या 2-3 मुख्य मागण्या ज्या आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून करणार आहोत पुढे जाऊन इथे आणि आज आपण त्याचा इथे पुनरुच्चार करत आहोत. ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जो गॅस बुकिंग केल्यानंतरचा जो वेटिंग पिरियड आहे जो 25 दिवस, आता तुम्ही
विचार करून बघा, आज जर माझ्या घरचा गॅस सिलेंडर संपला असेल तर मी 25 दिवसानंतर गॅस सिलेंडर आल्यानंतर त्याचं काय करणार आहे? 3-4 दिवसामध्ये जर उपलब्ध झाला तर तोपर्यंत तात्पुरती सोय कुठलंही घर करू शकतं, पण एवढे दिवस वेटिंग पिरियड असल्यावरती त्या कुटुंबाने कसं करायचं ह्याचा विचार खरं सरकारने केला पाहिजे आणि ते नियोजन नीट त्यांनी केलं पाहिजे. यासाठी 25 दिवसाचा जो वेटिंग पिरियड आहे तो जास्तीत जास्त कमी करावा आणि नॉर्मल सिच्युएशन मध्ये 2-3 दिवसामध्ये अवेलेबल होत होता गॅस सिलेंडर, त्या पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न सरकारने वॉर फुटिंगवर केला पाहिजे. होईल, करू, बघू असं नाही चालणार, ते वॉर फुटिंगवर झालंच पाहिजे. ही पहिली डिमांड आहे आपली. दुसरी जी मागणी आपण करत आहोत ती म्हणजे आधीचा जो घरगुती गॅस सिलेंडर बद्दल मी म्हणते, घरगुती गॅस सिलेंडर आपण जो 16.2 kgचा असायचा, म्हणजे सिलेंडर जो लाल असतो आपला त्याच्यामध्ये 16.2 kgचा गॅस भरला जायचा. आता ती संख्या कमी करून 12-14 किलो असे ते भरत आहे. म्हणजे महिन्याला जर एक सिलेंडर मला लागत असेल माझ्या घरासाठी, तो कधी लागतो? एक महिन्याला एक, जेव्हा तो 16.2 किलोग्रामचा असतो. पण जर त्याच्यातली क्वांटिटी कमी होईल, त्याच्यात गॅस जो भरलाय तो जर कमी होईल, तो निश्चितच तो सिलेंडर लवकर संपणार आहे. त्यामुळे जसं आधी 16.2 चे ते सिलेंडर होते 16.2 किलोचे, तसेच पुन्हा ते पूर्ववत करावे, ही मागणी मुख्य आपली असणार आहे. तिसरं म्हणजे काही ठिकाणी असं दिसतंय की मंत्री आणि जे सरकारमधली लोक आहेत ती आपलेच काहीतरी कॉन्टॅक्ट वापरून आपल्या लोकांना कशी मदत करता येईल याचा प्रयत्न करा. म्हणजे हे अतिशय दुर्दैवी आहे की एकदा तुम्ही मंत्री आणि आमदार झाल्यानंतर हे तुम्ही सगळ्या जनतेसाठी काम करायचं असतं. पण परवाची एक धक्कादायक बाब म्हणजे 23-3चं पत्र आहे जे लोढा, मंगलप्रभात लोढाजी हे मंत्री पण आहेत आणि मुंबईमधले आमदार आहेत. त्यांनी छगनजी भुजबळ यांना हे पत्र दिले, ते अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री असल्यामुळे, की आमच्या म्हणजे त्यांच्या विभागामध्ये जी 16 जैन मंदिरं आहेत त्या जैन मंदिरांना त्यांनी 5 गॅसचे सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत, कारण तिथे काहीतरी धार्मिक कार्यक्रम आहेत. आता धार्मिक कार्यक्रमाला कोणाचाच विरोध नाहीये, पण तुम्ही जेव्हा लोकप्रतिनिधी असताना सामान्य माणसांची घर तुम्हाला दिसत नाही, त्यांचे तुम्हाला प्रश्न दिसत नाही, फक्त मंदिरांसाठी किंवा तुमच्या ठराविक समूहांसाठी तुम्ही जर असं वशिलेबाजी सरकारकडे करणार असाल आणि सरकार याला जर खरंच बळी पडणार असेल तर ही अतिशय निंदनीय बाब आहे. त्यामुळे सरसकट सगळ्यांसाठी सगळे ते नियम लागू हवेत. आणि ज्या या 3-4 मुख्य डिमांड आहे, एक जी मी म्हटलं की पूर्ववत सगळा तो पुरवठा आहे तो झाला पाहिजे, 25 दिवसाचा जो मोठा कालावधी आहे तो कमी केला पाहिजे. दुसरं, जेवढे किलोग्राम 16.2 आधी होते तेच पुन्हा झाले पाहिजेत आणि नियमित पुरवठा हा सगळा झाला पाहिजे. न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून, सगळ्या प्रसार माध्यमातून आपल्याला हे रोज दिसतंय की ज्या पद्धतीने लोकांची पिळवणूक होते. सरकारचे मंत्री असो, सरकारचे आमदार असो, ते काही बोलले तरी मीडिया स्वतःच दाखवत आहे. हे मी किंवा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नाही सांगत आहे. मीडियामध्ये रोज ह्या बातम्या आहेत की अमुक ठिकाणी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाला, अमुक ठिकाणी बंद झाला. त्यामुळे हे आम्ही न सांगता मीडियाच्या माध्यमातून ऑलरेडी हे पुराव्यासहित सगळ्यांसमोर आलंय. पण याच्या विरोधात आता आवाज उठवायची गरज आहे आणि हे करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही 6 तारखेला, येत्या 6 एप्रिलला हे आंदोलन जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे, तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. तर सगळ्याच जनतेला, ज्या ज्या लोकांना ह्याचा त्रास होतोय, या सगळ्या जनतेला वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही अपील करतोय की तुम्ही सगळेजण या आंदोलनामध्ये नक्की सामील व्हा आणि या सरकारला प्रश्न विचारायची जी एक गरज आहे, त्यांना त्यांची जी काही जाणीव करून द्यायची गरज आहे की जे काही हे चाललंय हे बरोबर नाही, हे आपण या आंदोलनाच्या माध्यमातून करणार आहोत. निश्चित राज्यामध्ये मागच्या काही दिवसामध्ये अनेक घडामोडी होत आहेत, ज्याच्यामुळे एक लक्ष कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जात आहे. पण जीवन मरणाचा प्रश्न आहे. जर अन्न शिजवायलाच घरी गॅस नसेल, चुली मांडण्याचं काम, आता तुम्ही जर बघितलं तर अमेझॉन वगैरे या सगळ्या गोष्टींवरती जे इंडक्शन कुकर्स असतात, इलेक्ट्रिक प्लेट्स असतात, त्याची विक्री प्रचंड प्रमाणात वाढली आहे की तिथे आता ते अवेलेबलच नाहीयेत. काही ठिकाणी चुली विकण्याचे जे कामकाज होतं ते जास्त वाढलेलं आहे कारण गॅस उपलब्ध होत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना बघता हे आंदोलन आपण करणार आणि आंदोलनाची जी रूपरेखा आहे ती अशी असणार आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे मध्यभागी आपण जिथे फोकस पॉइंट असतो त्या ठिकाणी अशा प्रकारच्या चुली मांडून लोकांनी तिथे अन्न शिजवणार आहोत कार्यकर्ते आम्ही. आणि ते अन्न शिजवल्यानंतर एक पत्र आणि ते शिजवलेलं अन्न घेऊन त्या ठिकाणचे जे कोणी कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, जिथे हे आंदोलन असेल तिकडच्या मुख्य अधिकाऱ्याकडे आम्ही ते घेऊन जाणार आहोत, त्यांना ते देणार आहोत आणि ते जे पत्र आहे, आम्ही निवेदन पत्र जे बनवतो आहोत की ह्या सगळ्या मागण्या घेऊन, ते पत्र देखील त्यावेळेस कार्यकर्ते त्यांना देणार आहेत.
त्यामुळे ह्या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं हे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून, प्रदेश अध्यक्ष आदरणीय रेखाताई आणि सगळेच कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मी अपील करत आहे. आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य करावं आणि नोंद द्यावी. हा प्रश्न महत्वाचा फक्त मध्यमवर्गीयांसाठी नाही आहे. हा सगळ्याच तबक्यांमध्ये म्हणजे गावागावांमध्ये पण हा प्रॉब्लेम होतोय, शहरांमध्ये होतोय, मोठ्या शहरांमध्ये होतोय. जिथे जिथे हे आंदोलन होतील तिथे आपण सहभागी व्हावा याची एक विनंती ह्या निमित्ताने करत आहे. एक मुख्य प्रश्न जो दुसरा मगाशी स्नेहलनी पण बोलताना सांगितलं की फक्त घरगुती नाही तर जे छोटे छोटे काम धंदे करणारे लोक आहेत, जे रस्त्यावरती आपली दुकानं मांडतात, जे हॉटेल व्यावसायिक आहेत, त्यांचं पण प्रचंड नुकसान होत आहे. बऱ्याच ठिकाणी हॉटेल बंद पडत आहेत. काही ठिकाणी आम्ही जिथे जेवायला जातो नियमितपणे तिथे पण चुलीवरती जेवण बनवलं जाते. म्हणजे हॉटेलमध्ये पण चुलीवरती जेवण. मुंबईसारख्या ठिकाणी, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी केटरर्स आपण बघितलं, बातम्यांच्याच माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचत होती की 2-3 हजारापेक्षा जास्त केटरर्सनी आपली ऑर्डर कॅन्सल केली कारण गॅस सिलेंडर उपलब्ध नाहीये. त्यामुळे सरकारने या गोष्टीला जरा गांभीर्याने घ्यावं. जे लग्न सोहळे बऱ्याच ठिकाणी पोस्टपोन करण्यात आले, कॅन्सल झालेले आहेत, त्या परिवारांचं, त्या कुटुंबाचं पण खूप मोठं नुकसान यामुळे होत आहे. त्यामुळे सरकारने ही जबाबदारी घेऊन याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा यासाठी आंदोलन आम्ही करत आहोत. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करते की आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. माझ्यासोबत आज मुंबईचे अध्यक्ष माननीय चेतनदादा आहे आणि आमचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष माननीय सागर खरात पण इथे उपस्थित आहेत. त्यांना पण मी विनंती करते की त्यांनी पण आपल्याला सपोर्ट करावं. सर्व पत्रकार बंधूंना सर्वप्रथम सगळे जय भीम, जय महाराष्ट्र. हा जो गॅसचा विषय आहे हा अतिशय महत्वाचा विषय आहे. कारण तळागाळातल्या लोकांना आताच ताईने जो मंगल प्रभात लोढा याचा जो विषय घेतला त्या विषयावर मला पुन्हा एकदा बोलायचं आहे की जे जैन धर्मियांना जर आपण एखाद्या ठराविक समूहांना जर आपण गॅसची डिमांड करतो तर तळागाळातले जे SC ST OBC जो सामाजिक जो साधारण वर्ग आहे त्या वर्गाला 25-25 दिवस गॅससाठी वेटिंगवर राहावं लागतं. परंतु या मंत्र्यांच्या वशिल्याने मात्र घर बसल्या ह्या जे ज्यांच्याकडे संपत्ती, ज्यांच्याकडे अतोनात पैसा आहे यांना मंत्रीच्या माध्यमातून ऑटोमॅटिकली हा जो गॅस आहे हा गॅस त्यांच्यापर्यंत पोहोचला जातो. मग हा दुहेरी भूमिका जी भाजप नेहमी आपल्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ही जी दुहेरी भूमिका, जातीवादाची जी दुहेरी भूमिका घेते, मग ह्या अशा जातीवादी भाजपाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी उभी राहणार आहे आणि या आवाजाला आपल्या सामान्य जनतेने देखील सहकार्य करावं अशी मी युवक आघाडीच्या वतीने विनंती करतो. नमस्कार सर्वांना. आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी मुंबईतील तमाम जनतेला 6 एप्रिलला जे आंदोलन होणार आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी विनंती करतो, आवाहन करतो. कारण की हा जो प्रश्न आहे हा मुंबईतल्या सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित आहे आणि वंचित बहुजन आघाडी नेहमीच अशा सर्व भूमिका घेत असते. आपण मोठ्या संख्येने या 6 एप्रिलच्या आंदोलनाला उपस्थित राहावे ही पुन्हा एकदा आवाहन करतो आणि सर्वांचे आभार मानतो की आपण आजचा जो वेळ आपला दिला त्याबद्दल धन्यवाद. हे नरेंद्र दे सिलेंडर, हे नरेंद्र दे सिलेंडर, हे नरेंद्र दे सिलेंडर. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन